सार्वकालं तदपि तव गुणानामीश पारं नयाति। महादेवांच्या गुणांची कथा, महादेवांची लीला, महादेवांचे अवतार, महादेवांचं चरित्र, महादेवांचा महिमा किती अलौकिक याचं वर्णन करताना शिवमहिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंतजी वर्णन करतात। लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालं असितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधुपात्रे। पृथ्वीचा कागज केला, समुद्राची शाही केली आणि भगवान महादेवांचे गुण लिहायला बसली साक्षात माता शारदा। पुष्पदंत म्हणतात तदपि तव गुणानामीश पारं नयाति। अलौकिक ही महादेवांची कथा आहे, अनेक अवतारांची कथा आहे। ऐका दादा, तुम्ही दरवर्षी भागवत कथा श्रवण करतात, श्रोते हुशार आहेत। भागवत कथेमध्ये भगवंताच्या अवतारांचीच कथा आहे। किती अवतार आहेत देवाचे? भागवत कथेमध्ये किती अवतारांची कथा आहे? किती? 24। किती अवतार? 24 अवतारांची कथा आहे। वारकरी संप्रदायाने फक्त 10 अवतार मानले। 10 गर्भवास सोशी वनमाळी आहे 24, पण वारकरी संप्रदायाने मानले, कारण वारकरी संतांच्या मुखातून 10 अवताराचाच, हो आपण 10च अवतार लक्षात ठेवलेत। मत्स्य कत्स्य वराह वामन नरसिंह परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी। आपण फक्त भगवंताचे 10 अवतार, पण भागवतामध्ये भगवंताचे किती अवतार आहेत? 24। ऐका, पण महादेवांचे अवतार किती? महादेवांचे अनंत अवतार आहेत। महादेवांच्या अवतारांची सीमाच नाही, एवढे अवतार आहेत। आणि शिवपुराणामध्ये 24ने अनेक अवतारांच्या छोट्या छोट्या कथा आहेत, त्या कथा आपल्याला श्रवण करायच्या आहेत। भगवंताचे 12 तर ज्योतिर्लिंग अवतार आहेत, 12 ज्योतिर्लिंग अवतार। 19 भगवंताचे त्या ठिकाणी आवेश अवतार आहेत। 19 आणि 12 किती झाले? 19 आणि 12 31 अवतार तर भगवंताचे हे अधिष्ठान अवतार म्हणता येतील यांना। त्याच्यात अजून अनेकही अवतार, म्हणून शिव महापुराण हे 24,000 श्लोकांचं आहे। अनेक अनेक कथा, भगवंताच्या लीला, म्हणून दिव्य अनुकंपा आपल्या गावाचं भाग्य आहे। आपण दरवर्षी भागवत कथा श्रवण करतात, पण ज्यांच्या दरबारात भागवत कथा होते कदाचित यावर्षी त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी या मंडळींना प्रेरणा दिली की शिव महापुराण झालं पाहिजे। भगवान महादेवांची ही अलौकिक कथा। आज आपल्याला भगवान महादेवांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पाडायचा आहे। भगवंताच्या उत्सवामध्ये उत्सवाने साजरा व्हायचा आहे। भगवंत प्रत्येकामध्ये विराजमान आहेत। भगवंताचे त्या ठिकाणी दर्शनाचा महिमा, आणि म्हणून ऐका, अलौकिक हे दिव्य चरित्र श्रवण आपल्याला करायचं आहे। काल आपण श्रवण केलं दक्ष प्रजापती, सृष्टीचा विस्तार दक्ष प्रजापतीच्या आणि अनुकंपेने त्या ठिकाणी माता सती त्यांच्याकडे जगदंबा भवानीच सती म्हणून त्यांच्या घरी पुत्री रूपाने आली। 60 मुली झाल्यात आणि सतीचा विवाह महादेवांसोबत झालेला आहे। दाम्पत्य जीवन सुखात चाललंय। एक सुंदर चिंतन मांडेल, जरा बारीक ऐका। भगवान महादेव योगी आहेत, भगवान महादेव त्यागी आहेत, भगवान महादेव संन्यासी आहेत, भगवान महादेव आदि योगी, पहिले योगी भगवान महादेव आहेत। आदि योगी आहेत आणि आदि नाथ आहेत। योगीलाच नाथ म्हणतात बरं का, लक्षात ठेवा। नाथ कुणाला म्हणतात? जे योगी आहे, ज्यांना भगवंताचं अनुसंधान आहे त्याला म्हणतात योगी। आदिनाथ गुरु आहेत भगवान महादेव, संपूर्ण विश्वाचं सूत्र संचालन करतात। भगवान महादेवांचा वेश योगीचा आहे, पण भगवान महादेव संसारी पण आहेत। ऐका, मी काल सांगत होतो, काल 2 गोष्टी लक्षात ठेवा। कालच्या 2 आजच्या किती असतील? मग आजचा कितवा दिवस आहे आपला? आजच्या किती गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील? मग 3 गोष्टी कालच्या 2 लक्षात आहेत ना? पण का विसरले? पुढे पाठ मागे
कमीत कमी 7 दिवसाच्या त्या 7 गोष्टी तरी लक्षात राहिल्या पाहिजे ना. आज गावातली मंडळी, बाहेरगावची आमचे सेमाबा, बाळाभाऊ, बाहेरगावची मंडळी येते आहे. आनंद आहे, त्यांचे अभिनंदन, आभार. कालच्या 2 गोष्टी, दुई बात न कोई आधरक, जो चाहे निज कल्याण, नारायण एक मौत को, दूजे श्री भगवान. भगवंताला आठवण करण्यासाठी ऐका, आजच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. किती गोष्टी? 3 गोष्टी. कोणत्या कोणत्या? हे जे जग निर्माण झालेलं आहे, बरी काय का, हे जग जे निर्माण झालं आहे हे मायेने निर्माण केलं आहे. ब्रह्माने फक्त आधार दिलाय. आपण परवा विषय घेतला बघा, खुंट्याच्या आधाराने जग चालतंय ना. देवाचा आधार आहे, प्रभूचा काय आहे? आधार आहे. आणि चालवणारी कोण आहे? माया आहे. माया म्हणजे प्रकृती. ती प्रकृती मुख्य 3 गुणांनी युक्त आहे. किती गुणांनी युक्त आहे? प्रकृती ही त्रिगुणात्मक आहे. किती गुण आहेत? 3. कोणता कोणता? सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. 3 प्रकाराची माणसं आहेत. सगळी प्रकृती 3 प्रकारची. ऋतू सुद्धा किती आहेत? किती आहेत? उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. गुण सुद्धा 3 आहेत. आणि म्हणून माणसं सुद्धा बघा तुम्ही, तिकडे तिकडे 3च. आपल्या 3 गुणांची प्रकृती असल्यामुळे माणसं सुद्धा 3 आहेत. सत्वगुणी, रजगुणी आणि इथे बसलेली सगळी माणसं सुद्धा 3 प्रकारची आहेत. जुरखेड्यामधली माणसं सुद्धा किती प्रकारची आहेत? 3 प्रकारची. 3 प्रकारची माणसं आहेत. काही सात्विक, काही राजस आहेत, काही तामस आहेत. प्रत्येकाची आवड वेगळी. मतीर मतीर भिन्ना. उत्तम, मध्यम, कनिष्ठ व्यावहारिक भाषेमध्ये. आणि गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर हौशा, नवशा आणि प्रत्येकाच्या ऐकण्याचा स्तर बारीक आहे का. आम्हाला अनुभव येतो गावेगाव. कथा संपल्यानंतर भेटतात. काही जण म्हणतात महाराज हाच पाहिजे होतं, काही जण म्हणतात महाराज ते जास्त वेगे, हे कमी वेगे. हे सांगणार त्याचं कारण आहे की त्यांची प्रकृती जशी आहे ना त्याला तसं आवडतं. ज्याची प्रकृती सात्विक आहे तो सत्वगुणी असल्यामुळे त्याचं लक्ष श्रवणाकडे असतं आणि श्रवणातल्या अध्यात्माकडे असतं. सत्वगुणी माणसाची वृत्ती उत्तम आहे, त्याला सार काढता येतं. सत्वगुणी कसा असतो? सुपासारखा. महिला म्हणजे माहिती तुम्हाला सूप? सूप काय करतं? सूप काय करतं? दाणेमध्ये घेतं आणि फलकट बाहेर. एवढ्या कथेतून सार काय तेवढं सार घेणार, बाकीचं तो बाहेर टाकून देतो. त्याच्या चर्चाही करत नाही, त्याचा विषय घेत नाही. रजगुणीला सार काढता येत नाही पण त्याला कळतं. त्याला सारही कळतं, असारही कळतं, पण त्याला काढता येत. म्हणजे रजगुणी कसा? उकडासारखा. उकड काय करतं? कांडप केल्यानंतर सगळं एकत्र, फलकटही एकत्र, दाणेही करतो वेगळं, पण त्याला सुट्ट करता येत, ग्रहण नाही करता येत. आणि माझ्या वडिलांचं दृष्टांत आहे, वडिलांचा शब्द आहे. तमोगुणी कसा? त्याला अजिबात सुमार नसतो. बिलाऊ भाषेमध्ये एक म्हण आहे बघतात, जेवायला बसला ना, काही लोक पुरणपोळी रशी सोबत खातात. पुरणपोळी कशात खातात? आणि त्यांना विचारलं काय कसं कसं करतो? तो म्हणे सगळं ताबी गुया रसीमा सारस. म्हणजे सगळं गोड आहे, रशी भातच चांगला आहे. कारण त्याला गोड आवडत, त्याला तिखट आवडत. तमगुणी वृत्ती. भगवान महादेव ऐका हे त्रिगुणातीत आहेत. 3 गुणांना ताब्यात धरणारे, 3 गुणांना धरून ठेवणारे कोण आहेत? बाकीच्या देवांना नाही धरता आलं. बाकीचे एक देव एकच गुण धरून बसलेत. ब्रह्मा रजगुण धरून बसलेत, बरी काय का. विष्णू सत्वगुण धरून बसले. पण महादेव 3 गुण म्हणजे त्रिशूळ धरलेला आहे ना. त्रिशूळ म्हणजे 3 गुणांना ताब्यात ज्यांनी ठेवले ते भगवान महादेव. म्हणून त्यांना देवाधिदेव म्हणतात. 3 गुण त्यांच्या ताब्यात आहेत. आणि 3 गुण ज्याच्या जवळ आहे, 3 गुणांना जो चालवणारा आहे त्याचं नाव शिव. शिव शब्दाचा अर्थ आहे 3 गुणांवर जो आहे तो शिव. 3 गुणांच्या पलीकडे जो आहे तो शिव. म्हणून 3 गुणांच्या पलीकडे असणारे शिव त्यालाच देव, महादेव म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये गॉड म्हणतात. काय म्हणतात? गॉड. इंग्रजीतला शब्द गॉड. गॉडची स्पेलिंग काय ते? GOD. म्हणजे काय? गॉड म्हणजे देव. आणि जो महादेवाला मानत नाही तो गॉड शब्द उलटा करून टाका. 3 अक्षर उलटी करा. GOD म्हणजे गॉड आणि DOG म्हणजे डॉग. म्हणजे कोण? जो देवाला मानत नाही, महादेवाला मानत नाही, तो कोण आहे? कुत्रा.
आणि कुत्र्याचं काम काय राहतं? भुंकायचं काम ना. त्याच्याकडे काय काम आहे? भाकरी खाणे आणि भुंकणे. मग हे फक्त खातात आणि भुंकत असतात. तुकाराम महाराज म्हणतात, भुंकती ते द्यावे भुंको, आपण नाही त्याचे शिको. आपण नाही त्याचे शिको, त्यांचं शिकायचं नाही, त्यांना भुंकू द्या. या गलीतला